नमस्कार मित्रांनो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण डिपार्टमेंट अंतर्गत 2026 मध्ये नवीन जाहिरात आलेले. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणारे एकूण किती जागेसाठी जाहिरात आहे, कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे, एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे, फीस काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महाराष्ट्र शासन अंतर्गत ही भरती आहे मित्रांनो. तर बघू शकता जाहिरात कधी आलेले 18 फेब्रुवारी 2026 रोजी जाहिरात आलेले. खाली बघू शकता काय अपडेट आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अस्थापनेवरील अ गट ब गट क या पदासाठी बघू शकता रिक्त पदे सरसेवा भरती. सरसेवा भरती आहे मित्रांनो. ही 18 फेब्रुवारी 2026 पासून ते 20 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो. तर खाली बघू शकता कोणत्या कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे. सहाय्यक अभियंता पदासाठी बघू शकता 7 जागा आहे. सहाय्यक अभियंता श्रेणी 1 जागा आहे. उपनियोजक 29 जागा आहे. सहाय्यक भूमी पदासाठी 4 जागा आहे. सहाय्यक अभियंता श्रेणी 2 साठी 82 जागा आहे. सहाय्यक अभियंता श्रेणी विद्युत साठी 16 जागा आहे. उपलेखापाल पदासाठी 33 जागा आहे. लघुटंकलेखकसाठी 10 जागा आहे. भूमापकसाठी 31 जागा आहे आणि संगणकसाठी 2 जागा आहे. तर मित्रांनो, आणि इथं बघू शकता सहाय्यक समाज विकास अधिकारीसाठी 7 जागा आहे. तर अशा एकूण मित्रांनो 235 जागेसाठी ही जाहिरात आहे. तर बघू शकता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला 18/2/2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात होते. तर 20 मार्च 2026 शेवटची तारीख आहे मित्रांनो. तर खाली बघू शकता कॅटेगरीज किती जागा आहे आणि एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजे हे सर्व डिटेल्स दिलेले मित्रांनो. तर तुम्ही चेक करू शकता. सॉरी. तर मित्रांनो, अभियंतासाठी म्हटल्यावर ज्या कॅन्डिडेटचं इंजिनिअरिंग झालेलं आहे त्या कॅन्डिडेटना एक सुवर्ण संधी आहे बघा. तर इथं बघू शकता तुम्ही सहाय्यक भूमी मिळकत व्यवस्थापक गट ब. तर ह्या पदासाठी बघू शकता मित्रांनो, मान्यता प्राप्त विद्यापीठ कोणत्या शाखेची पदवी विधी शाखेची अथवा बघा मित्रांनो इथं कोणत्या शाखेची पदवी पाहिजे जर आणि अनुभव पाहिजे. भूमी मिळकत विषय कामकाज हाताळण्याचा कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. तर तुम्ही फॉर्म भरा. अनुभव नसेल तर फॉर्म भरू नका मित्रांनो, कारण की ज्यांना अनुभव आहे 5 वर्षाचा अशाच कॅन्डिडेटला घेण्यात येईल. इथे बघू शकता समाज कल्याण विकास अधिकारी गट ब पदासाठी बघू शकता 14 जागा आहे मित्रांनो एकूण. तर खाली बघू शकता ज्यांचं MSW झालेलं आहे अशा कॅन्डिडेटनी हे फॉर्म भरू शकता आणि कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. सहाय्यक विधी अधिकारी साठी बघू शकता ग्रॅज्युएट मस्ट बी बॅचलर डिग्री लॉ. ज्यांचं लॉ झालेलं आहे अशा कॅन्डिडेटना हे फॉर्म भरता येणार आहे. उद्यान सहाय्यक साठी बघू शकता मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र ज्यांचं झालेली डिग्री अशाच कॅन्डिडेटनी इथं फॉर्म भरू शकतात. इथं बघू शकता उपलेखापाल पदासाठी बघू शकता मित्रांनो वाणिज्य शाखेची ज्यांचं कॉमर्स झालेलं आहे अशाच कॅन्डिडेटना इथं फॉर्म भरता येणार आहे आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. MSc झालेलं पाहिजे. आणि इथं लघुटंक लेखक पदासाठी बघू शकता 30-40 झालेलं पाहिजे मित्रांनो. शॉर्ट हँड टायपिंग 10वी पास, कमीत कमी 10वी पास पाहिजे. आणि ज्यांचं शॉर्ट हँड मित्रांनो स्टेनोग्राफर या पदासाठी जागा आहे. लघुटंक लेखक 40 ते 80 पर्यंत पाहिजे स्पीड तुमची टायपिंगची स्टेनोग्राफरची. आणि भूमापक या पदासाठी बघू शकता 14 जागा आहे. तर खाली बघू शकता एज्युकेशन क्रायटेरिया मा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अथवा तत्सम संस्थेची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्था अथवा तत्सम संस्थेचा सर्वेक्षक व्यावसायिक पाठ्यक्रम उत्तीर्ण, तसेच ऑटोकॅड संगणकीय अभ्यासक्रम उत्तीर्ण पाहिजे आणि अनुभव कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव पाहिजे.
तर खाली सर्व डिटेल्स दिलेले आहे मित्रांनो, तर तुम्ही चेक करू शकता सिलेबस वगैरे काय दिलेलं आहे. सर्व डिटेल्स आहे मित्रांनो इथं. फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे ते पण डिटेल्स दिलेले आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप चेक करू शकता. आणि बघा मित्रांनो, ओपनवाल्यासाठी 1,000 फीस आहे आणि इतर मागासवर्गासाठी 900 रुपये फीस आहे. 900 रुपये फीस आहे. तर लवकरात लवकर फॉर्म भरू शकता. आणि मित्रांनो, आता येणाऱ्या काही दिवसात भरपूर जागा येणार आहे मित्रांनो. महानगरपालिकेचे तर सर्वच महानगरपालिकेची जागा जाहिरात येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अभ्यास स्टॉप करू नका, कंटिन्यू अभ्यास करा. जर तुम्हाला 2026 मध्ये पोस्ट पाहिजे असेल तर कंटिन्यू अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा. स्वतःला फसू नका मित्रांनो. अभ्यास मन लावून करा, जेणेकरून तुम्हाला 2026 मध्ये तुमची पोस्ट निघेल. अशा पद्धतीने अभ्यास करा मित्रांनो. इथं सर्व पदाचं बघा, इथं सिलेबस दिलेले आहे, अभ्यासक्रम दिलेले आहे, तुम्ही चेक करू शकता. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.